ज्यांच्याकडे योग शिकण्यासाठी नंबर लागायचे त्यांनीच केलं अमानुष कृत्य। हा धक्कादायक प्रकार घडलाय बंगळुरूमधील राजराजेश्वरी नगरमध्ये। या योग गुरुने योगा शिकवण्याच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीसह 8 महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलंय। याचं नाव आहे निरंजन मूर्ती। हा योग गुरु असल्याचा दावा करत होता आणि योग सेंटर चालवत होता, पण त्यामागे लपलेली होती एक अमानुष कहाणी। एका 17 वर्षाच्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही धक्कादायक माहिती बाहेर आली आहे। तिच्या म्हणण्यानुसार निरंजन मूर्तीने तिला गोड बोलून फसवलं आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। पोलिसांनी लगेच कारवाई करत पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। तपासादरम्यान आणखी एक सत्य समोर आलं। या पीडित महिलेसोबतच 8 महिलांवरही त्याने असेच अत्याचार केले होते। या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आता तपास सुरू आहे, त्याच्या मागे अजून कोणी आहे का? पोलिसांनीही आवाहन केलंय, कोणावरही असा अत्याचार झाला असल्यास कृपया पुढे या, आवाज उठवा आणि तक्रार करा। योग म्हणजे शांती, आरोग्य आणि आत्मशुद्धी, पण जेव्हा गुरुच रक्षक न राहता भक्षक बनतो तेव्हा संपूर्ण समाजासाठी तो धोका ठरतो।